हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर मी तुम्हाला आज श्रावण महिन्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्या पूजेसाठी लागणारा जो हे आहे ना, आपल्याला साहित्य तर लागतं, पण त्याचबरोबर चौरंगपाट वगैरे सुद्धा लागतो। तर त्यासाठी मी चौरंग घेतलेला आहे। माझा चौरंग ऑलरेडी आहे, पण तो गावाकडे होता। पाटसुद्धा आहे, पण तो सुद्धा गावाकडेच आहे आणि गावाकडच्या वस्तू काही इकडं आणले नाही येतं। तर त्यासाठी तर आपल्याला ह्या वस्तू लागतात आणि दरवेळेस आपण दुसऱ्यांना नाही मागू शकत। तर मी काय केलेलं आहे, घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसा आहे तो। तर आणि त्याचबरोबर एक छोटीशी रेसिपीसुद्धा दाखवते, ती म्हणजे ह्याची की आपली कस्टर्डची बासुंदी केलेली आहे थोडीशी। ती सोमवाराच्या आपलं जी पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली होती ना, त्याच्या नैवेद्यासाठीच बनवलेली होती। पण त्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ भरपूर मोठा झाला होता आणि तो जसा आहे तसा पूजेचा दाखवलेला होता, कारण ती पूजा मिस होऊ नये असं मला वाटत होतं। आणि जेवढी पण त्यांनी सांगितली तितकी डिटेलमध्ये आपल्याला सांगता आली नसती। त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट जशी आहे तशी दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना काही चुकीचं वाटलं असेल, कुणाला काही बरोबर वाटलं असेल तर नक्कीच मला सांगावं निसंकोचपणे। तर चला मी तुम्हाला दाखवते चौरंग कसा घेतलेला आहे। आणि गेल्या वर्षी काय केलं होतं, मी 2 घेतलेले होते, 2-3 छोटे घेतलेले होते ना, ते ऑनलाईन मागवले होते। ते मला 150 रुपयामध्ये पडले होते। हॅलो नमस्कार। तर हे काय केलेलं आहे, प्रतीक्षानं ऑर्गंजा कापड आणलेला आहे आणि तिला असे शाळेमध्ये छोटे गुलाबाचे फूल बनवायला सांगितले होते, पण तिला काही ते जमत नव्हते। तिने बनवण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि हे जी फूल आहे ती मी बनवलेलं आहे। तर कसं वाटलं तुम्हाला, थोडंसं बरोबर आलंय की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा। तर थोडासा प्रयत्न केलेला आहे। हे झाडाला लावल्याच्या नंतर आणि सर्व व्यवस्थित झाल्याच्या नंतर छान वाटतात। तर ह्याच्या अशा छोट्या जी पाकळ्या आहेत ना, त्या अगोदर आपल्याला बनवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला फूल बनवायचं आहे। तर चला आपण जाऊया आपल्या रेसिपीकडे। तर इथे काय केलेलं आहे, मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि कस्टर्ड पावडर जी आहे ते काय केलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। जी आपली चहा गाळायची चाळणी आहे ना, त्या चाळणे मी गाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोड्याशा लाह्या पडल्या होत्या माझ्याकडून, कारण त्या लाह्या जी आहेत ना, त्याचं पाकिट मी त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्या कशा त्याच्यामध्ये गेल्या मलाही नाही माहिती। तर हे दूध जे आहे ती आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं कमी गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे, उकळून द्यायचं आहे। कस्टर्ड पावडर जे आहे ते आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स नाही करायचं। कशामध्ये? मोबाईलच्या कॅमेऱ्यालाच वाफ लागलेली आहे, त्यासाठी कॅमेरा जो आहे तो एकदम असा डीम झालेला आहे, अंधक दिसत आहे। तर कस्टर्ड पावडर जे आहे ती मी तुम्हाला सांगत होते की थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। नॉर्मल कोमट पाणी घेतलं तरीही चालेल। तर मी थोडंसं कोमट आणि थोडंसं थंड असं दोन्ही पण मिक्स करून घेतलं होतं पाणी आणि त्यामध्ये टाकलेलं आहे। आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आपल्याला, कारण त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। आणि यामध्ये तुम्ही ह्याच्याऐवजी दूध पावडर टाकू शकता। दूध पावडरनं ह्याचा रंग अजून छान येतो आणि टेस्टसुद्धा अजून छान लागते। पण माझ्याकडे ते नव्हतं, त्यासाठी मी काय केलेलं आहे, कस्टर्ड पावडरच टाकलेलं आहे, कारण ह्याने सुद्धा छान टेक्स्चर ह्याला येतं आणि चवसुद्धा छान लागते याची। जो पायनॅपल फ्लेवर जो आहे तो मी आणलेला होता आणि आपल्याला ह्याला चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे दूध जे आहे ते आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला उकळून द्यायचं आहे व्यवस्थित। आणि बुडाला लागू नये म्हणून थोडंफार मधून ह्याला आपल्याला हलवत राहायचं आहे। तसेच यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि बडीशेप विलायची सुद्धा टाकू शकता। तुमच्याकडे रेडी असेल तर ते पावडर टाका, नसेल तर तुम्ही असं घरीसुद्धा बनवून टाकू शकता। तर हे दूध हलवत मी काय केलेलं आहे, थोडीशी बडीशेप भाजून घेतलेली आहे, थोडीशी विलायची सुद्धा भाजून घेतलेली आहे तव्यावरती।
पटकन अशी भाजून घेतलेली आहे आणि आपला जो पोळपाट आहे त्यावरती बेलण्यानं बारीक केलेली आहे, कारण मिक्सरला ही बुडालाच बसते, पटकन बारीक होत नाही ही, तर त्यासाठी एकदम छान अशी गव्हाळ जी म्हणतो ना आपण तशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जशी आपण पाट्यावर रगडतो वाटतो त्याप्रमाणे पोळपाटावरती व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी ड्रायफ्रूटसुद्धा काय केलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत। ते मात्र तव्यावर वगैरे नाही भाजलेले, मी थोडेसे कट केले, काही बारीक ठेचून घेतले आणि तूप टाकून कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मनुकेसुद्धा टाकलेले आहेत आपण, मनुके, काजू आणि बदाम हे 3 ड्रायफ्रूट आणि बडीशेप आणि विलायची टाकलेली आहे। आणि जी बडीशेप पावडर आहे ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये तळून घेतलेली आहे, अगोदर भाजून सुद्धा घेतली आणि नंतर तुपामध्ये पण टाकली, म्हटलं ह्याचा वास खूप छान येईल। आणि सर्व मिश्रण जे आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे, ह्या बासुंदीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर मस्त अशी घट्ट आपली बासुंदी तयार झालेली आहे। ह्याला थंड व्हायला आपण फ्रीजला सुद्धा ठेवू शकतो, पण फ्रीजमध्ये कधीही आपल्याला घट्ट नाही गरम जे आहे गरम नाही ठेवायचे, थंड झाल्यावर ठेवायची। तर मस्त घट्ट झालेली आहे ही बासुंदी आपली। आपली बासुंदीची रेसिपी तयार झालेली आहे, थंड व्हायला ठेवलेली आहे मी आणि नैवेद्य दाखवताना तर तुम्ही बघितलेलीच आहे। तरीही तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हे 3 चौरंग जे आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले होते, मिशोवरून मागवलेले आहेत। तर त्याचाही कलर वगैरे काहीही गेलेला नाही आहे, ह्याला जास्त आपल्याला स्क्रबच्या घासणीनं घासायचं नाही आहे। आणि हा जो आहे तो आज घेतलेला आहे मी, छान याच्यावरती एक कलशाचं चित्र आहे आणि पेंटिंगसुद्धा सर्व बाजूनं एकदम बॉर्डर वगैरे मस्त डिझाईन केलेली आहे। आणि बघा साईडनं पण खूप छान केलेली आहे, पण ह्याला थोडं जपूनच वापरावं लागणार आहे, कारण ज्या पण डिझाईनच्या वस्तू असतात ना त्याला आपल्याला होईल तेवढं जपून वापरावं लागतं। तर चला असा थोडासा व्हिडिओ जो आहे, तर आजचा हा घेतलेला पूजेचा पाठ आणि ही रेसिपी बासुंदीची जी रेसिपी आहे आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय।